आज आहे मी जर्मनीमध्ये. बघू शकता पाऊस आहे बाहेर. कसं बनवलंय. मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा हे रेल्वे स्टेशन मी दाखवलं होतं तुम्हाला. काहीतरी आहे वेगळं बघतात. क्या बोलते पब्लिक कशी आहे. तर स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा देश ऑलमोस्ट सगळेच जण ओळखतात. या देशाला सगळ्या थोडंसं नामांकित आहे. तर बाहेर गेल्यावर कळेल कोणता देश आहे तो, किंवा त्या टायटलवरून कळेलच माझ्या. तर आज आहे मी जर्मनीमध्ये. हिटलरचा देश. मागच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं की हिटलरच्या देशात आहे असं. हिटलरचा देश जर्मनी आहे. तर आज जर्मनीमध्ये आहे मी. आज चांगला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप वेळ आहे आणि पाऊस पण तेवढाच आहे. आज वेळ काढून आलो होतो पण आज पाऊस पण खूप आहे. त्यामुळे किती फिरायला भेटतं, किती एक्सप्लोअर करायला भेटते व्हिडिओ डायरेक्ट बाहेर. कारण तुम्ही जो इथून सिटीपर्यंत जाण्याचा प्रवास मला माहितीच आहे. तुम्ही बस येणार 7 वाजता 1 दुपारचा आणि मला 5 वाजताची लास्ट बस आहे. तिथे 1 ते 5 आधी बस भेटू मला. खूप टाईम आहे पण पाऊस पण येणार आहे असं वाटतंय. खूप असं वातावरण पावसाचं आहे. बघू शकता पाऊस आहे बाहेर. एमची बस आहे. बरोबर आल्या बस सुटली आहे. पेट्रोलचा रेट इकडे 160 आहे. डिझेल 140 आहे आणि CNG 100 रुपये. खूप म्हणजे खूप बेकार ट्रॅफिक मिळालं आहे. ॲक्च्युली ट्रॅफिक नाही, सिग्नल मिळायला लागलेत. प्रत्येक सिग्नलला आम्ही थांबतो आहे. झोप पण आली तेवढ्यात. तर एक झोप काढली. हे बघा किती ट्रॅफिक आहे ते. फायनली अर्धा तासानंतर बसने सोडलं आहे आपल्याला. ही बस आहे. सगळं कसं बनवलं आहे बोटीचं. इकडे लोक काहीही करतात. छोटी तरी वस्तू असेल, छोटी शॉप तरी असेल तरी ते एकदम प्रोफेशनल पद्धतीने खोलतात, ओपन करतात. त्याला प्रोफेशनल पद्धतीने सजवतात. ना की डायरेक्ट फक्त खोका उभा केला, बॉक्स उभा केला आणि झालं. पण असं नाही आहे इकडे ब्रेड वगैरे खूप खातात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा शॉप्स त्यांनी खोललेत, ओपन केलेत, सजवलेत. फर्निचर वगैरे एकदम प्रोफेशनल. फेस्टिवल सारखंच काहीतरी आहे इकडे. दिसलं खूप भारी बनवलं. मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा हे रेल्वे स्टेशन मी दाखवलं होतं तुम्हाला. ही आली रेल्वे आता. 1835मध्ये इथे पहिली रेल्वे म्हणजे सुरुवात झाली रेल्वेची 1835मध्ये. आणि इंडियामध्ये 1837मध्ये झाली काहीतरी, मद्रासमध्ये. तर इंडियामध्ये 1835 या साली झाली होती चालू. हे तुम्हाला माहिती होतं का? मद्रासमध्ये झाली होती.
त्यानंतर इंडियामध्ये 1853मध्ये बॉम्बे टू ठाणे ही रेल्वे चालू झाली ती पॅसेंजरसाठी. पाऊस गळायला सुरुवात झाली आहे. पाऊस पाऊस पाऊस. आज सुद्धा मी सेल्फी स्टिक शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे मॉल वगैरे खूप आहेत, तर एका मॉलमध्ये आलो. तर याने शिप्सची काहीतरी मॉड्यूल्स ठेवलेत इथे, खूप छान दिसत आहेत. म्हणजे ते ॲक्च्युअल शिप ज्या होत्या बहुतेक हे पहिल्या शिप्स असतील यांच्या किंवा या फिल्ममधल्या दिसतील, तर त्याचे मॉड्यूल्स ठेवले आहेत इथे. रिअलमध्ये खूप भारी दिसतात, ॲक्च्युअलमधलं एकदम रिअल वाटत आहेत. होतो तेव्हा वेळ कमी होता, त्यामुळे थोडाच मॉल फिरलो होतो, अर्धाच. आज वेळ भरपूर आहे, तर आज पूर्ण मॉल फिरणार आहे आणि बघणार आहे. भेटला ते सेल्फी स्टिक आणि सोबत आपण एक्सप्लोर पण करू, वेळ आहे तर. हे देश किती ॲडव्हान्स झाले त्याचं एक उदाहरण हा बघा. रोबोट आहे, सर्व्हिस करणारा रोबोट. याला बहुतेक टेबल नंबरवर सेट केला असेल आणि तो सर्व्हिस करतो ॲटोमॅटिक. म्हणजे एक बघू शकता किती ॲडव्हान्स आहेत ते देश. आणि तो रोबोट जर पुढे काय आलं, माणूस वगैरे आलं, तर आपणच थांबतोय किंवा बाजूला होऊन साईड मारून जातोय. जसं आपण नॉर्मल चालतो तसंच चालतोय तो. इकडे जर बघितलं तर जहाजं खूप बघायला मिळतात. तर डेकोरेशनसुद्धा जहाजांचंच मिळतं इकडे खूप. हे बॉटल्समध्ये जहाज आहेत, म्हणजे सगळीकडे जहाजांचं डेकोरेशन वगैरे दिसतं आहे. खूप बारीकीने केलेलं सगळं काम आहे. असंच फिरत होतो तर मला हे एक शॉप दिसलं. हे एक शॉप आहे, 8 महिने मी फिरतोय पण फर्स्ट टाइम ये रेअर दिसतं इधर. ब्राझीलमध्ये शोधलं, ये रेअर दिसतंय. फ्रान्समध्ये शोधलं, तिकडे पण नाही मिळालं. स्पेनमध्ये शोधलं, तिकडे पण नाही मिळालं. इटलीमध्ये शोधलं, तिकडे पण नाही मिळालं. फायनली जर्मनीला जाऊन मला 1 महिना राहिला आहे आणि इंडियन प्राईस सारखंच आहे, सेम प्राईस रेअर बघायला मिळतं. आणि कुठे असतील सुद्धा पण सहसा माझ्या नजरेत नाही. हा एक ब्रँड मिळाला, ऑप्टिमम न्यूट्रिशन. हा एक ब्रँड आहे ऑप्टिमम. हा म्हणजे सगळे इंडियामध्ये पण खूप लोक हे यूज करतात. हा इकडे पण आहे, म्हणजे हा चांगला ब्रँड आहे, त्यामुळे इकडे पण अवेलेबल आहे. म्हणजे नक्कीच चांगला ब्रँड आहे. खूप सारे ब्रँड आहेत भाई. हे प्रोटीनपेक्षा सप्लिमेंटपेक्षा शेकर महाग आहेत. हा ऑलमोस्ट 1400च आहे, हा 1300च आहे, हा एक ऑलमोस्ट 1000 रुपयाचा आहे. मला काय सप्लिमेंट वगैरे घ्यायची नव्हती, असंच दुकान दिसलं म्हणून, शॉप दिसलं म्हणून गेलो. ह्या मॉलमध्ये मी पुन्हा मागे पण येऊन गेलो होतो, पुन्हा आलो शोधायला तेच, पण दिसला नाही कुठेच. हा असा पूर्ण मॉल आहे एकदम. मुंबईला फिनिक्स मॉल बघितला तर तसंच आहे, थोडासा अपग्रेडेड आहे. पाऊस भरला आहे पण पडत नाही, एक चांगलं आहे, खूप चांगलं आहे, फिरायला मिळतं आहे. दुसऱ्या मॉलमध्ये अजून एक मॉल आहे जवळ इथे, शॉपिंग सेंटर. बघूया मिळालं तिथे. मी एकाच एरियामध्ये फिरत नाही आहे, सगळीकडे फिरतो आहे. आणि सगळीकडे असं त्याने स्टॉल वगैरे हे केलेत, शॉप ओपन केलेत. फूड फेस्टिवल आहे का काय आहे का काय कळत नाही आहे मला, आणि ना कोणाला मी विचारलं आहे, कारण इकडच्या लोकांची भाषा वेगळी आहे, मला समजणार नाही. इंग्लिश इकडच्या लोकांना साहजिकच कोण आहेत ते बोलतात, सगळेच बोलत नाही इंग्लिश. आणि पर्यटकसुद्धा खूप आहेत, इकडच्या रहिवाशांपेक्षा पर्यटक खूप आहेत. इकडे भिकारी वगैरे नाहीच आहेत.
पण असे आपली कला सादर करून पैसे कमवणारे मला दिसले, पण लोकांना डिस्टर्ब नाही करत आहेत, एकाच जागेवर आहेत, कोणालाच डिस्टर्ब करत नाही. आपली कला सादर करत आहेत, लोक जे बघत आहेत ते त्यांना पैसे देत आहेत, एक चांगलं वाटलं. एक मॉल दिसलाय मला. जेवढे पण शॉप्स वाटतात जिथे माईक किंवा सेल्फी स्टिक भेटेल सगळ्यामध्ये घुसतोय मी. सगळ्यामध्ये घुसतोय. ते छोटंसं डीमार्टमध्ये आलो ऑलमोस्ट. म्हणजे डीमार्ट आपल्याकडे डीमार्ट असत तसे, आणि ते होते ते मी एकदम फिनिक्स मॉलला होतो ना, तसा होतो तो मॉल. हा डीमार्ट आहे. इकडे पण शोधतोय तरी पण नाही भेटत आहे. कपडे वगैरे भरपूर आहेत आणि लहान मुलांचे आहेत, खेळणी वगैरे. ॲटलिस्ट मला वाटलं होतं इथे सेल्फी स्टिक असतात ते तरी मिळेल, ते पण नाही आहे. का इथेच काहीच नाही. मला पाहिजे त्या वस्तू नाही, बाकी सगळं आहे. कंटाळा आला, शोधून नाही भेटला तर आलो बाहेर. इकडे मी बघतोय वेगवेगळे एरिया आहेत आणि वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे DJ वगैरे त्याने स्टेज बनवला आहे, स्टॉल्स टाकलेत, शॉप्स टाकलेत, असं खाण्यापिण्याचे स्टॉल टाकलेत. आणि काय फेस्टिवल आहे काय कळत नाही आहे. मी एकाला विचारायचा प्रयत्न केला पण त्याला पण इंग्लिश येत नव्हती, त्याच्या लँग्वेजमध्ये बोलत होता, नाही समजलं एवढं काय. बहुतेक फूड फेस्टिवल आहे, सिम्पल गोष्ट आहे, कारण सगळे फूड स्टॉलच दिसत आहेत मला. खूप भारी भारी आहेत आणि देश पण खूप भारी आहे. सगळं उद्ध्वस्त होऊन सुद्धा त्यांनी खूप काही म्हणजे खूप प्रगती केली आहे. हे इथे टॅटू काढणारे पण आहेत. फिरत होतो, अचानक हे बघा काय दिसलं. ही गाडी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट करा, मला सांगा, सगळ्यांना कळू द्या. मी तर पहिल्यांदाच बघितले. साधा शॉपमधले पण आर्टिस्ट खूप छान आहे तिकडचे, खूप भारी भारी वस्तू आहेत त्यांच्या शॉपमध्ये. फायनली हे कन्फर्म झालं की हा फूड फेस्टिवल आहे. लांजात राहणाऱ्यांना माहिती असेल आकांक्षा महोत्सव वगैरे लागतो ते, तसंच हा फेस्टिवल आहे यांचा. खूप भारी भारी एकदम वस्तू आहे त्यांच्याकडे, खूप भारी भारी आर्टिस्ट आहेत हे लोक. आजी काहीतरी बनवत आहेत.
यांनी जे वरती लिहिलं आहे वोंट किल इन डायवेड इट्स मीनिंग दॅट फ्रॉम किल्ड इन टू द वर्ल्ड अँड द किलर वॉच इट मीन्स किल वीक. द फूड फेस्टिवलचा वीक आहे यांच्याकडे. पूर्ण जगभरातलं सगळं यांनी इथे केलं आहे, असं प्रेझेंट केलं आहे. तर ते एक पूर्ण आठवड्याभर त्यांच्या इथे असणार आहे हा फूड. किल हे इथल्या जागेचं नाव आहे, किल. काय वाजवलं बाई, काय साऊंड लावलं आहे, नाद खुळा साऊंड लावलं आहे. तुम्ही जर हेडफोन घातला असाल तर तुम्हाला कळेल त्यांनी कसला मजबूत साऊंड लावला आहे. तो एक नंबर आहे. झालं त्यांचा फक्त ते एक ट्रायल असतो, तर ट्रायल घेतला त्याने. शो रात्री चालू होणार आहेत. वेळ असता तर थांबलो असतो मी, वेळ नाही आहे. इथे सगळं लागलं. इंडियन फूड पण दिसतंय मला, म्हणजे असं इंडियनचा काहीतरी एक नंबर. जर असेल तर भाई नादखुळं काम होईल. भाई तिथे इंडियनचा पण फ्लॅग होता आणि इंडियन फूड असेल असं वाटतंय मला. असलं तर मी नक्की खाणार आहे, नक्कीच. आता म्हणजे एकदम एक्साइटमेंट हाईल झाली. दिवस खाल्लं नाही आहे. वडापाव समोसे हेच खायचं आहे मला, काहीतरी डोसा वगैरे. इंडियन फ्लॅग दिसला. भाई जर्मनीमध्ये इंडियन जेवायला मिळणार आहे, खायला काहीतरी मिळणार आहे जर्मनीमध्ये. एक नंबर. असा वास सुटलाय. समोसास पकोडा, समोसास 350. मलाई कोफ्ता, पालक टोफू, पालक कोफ्ता, सोजा मसाला करी, चिकन तंदुरियन. भाई समोसा बघा किती रुपये, ऑलमोस्ट 300 रुपयाचा समोसा आहे. समोसा आहे इकडे. समोसा पण थोडा वेगळ्या पद्धतीत आहे. आज यायची वेगन आहे, पोटॅटो वगैरे काहीच नाही आहे. मॅक्सांचा पण स्टॉल आहे, तिथे पण समोसा आहे. तिथले तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. पाकिस्तानवाल्यांनी थोडंसं कमी प्राईजमध्ये ठेवलं. 50 सेंट लेस, 50 सेंट्स कमी घेतात ते. तिकडे 3.5 होता, इकडे फक्त 3 आहे युरो. पर अपन तो खाएगा भाई इंडिया में ही, भले ही 50 सेंट ज़्यादा क्यों ना हो. Sorry, English? Sauce? Yes, sauce. You want mint? Mint, both. Just a little bit. Yes, both, little bit. So? Yeah. Another one? Yes, a little. Yes, thank you. €4.50. Yes, This €1. Yeah. When you done, bring this back. yes, sure. Okay? Where I can eat? Is there? They वेयर डू आई पे. Here. ये है अंकल हमारे, इन्होंने बनाए समोसे. यांनी बनवलेत. गांधीचे टी शर्ट घालून आहेत. तर बघूया खाऊन कसं बनलं आहे तो. भाई ऑलमोस्ट 400 रुपये घेतले त्याने. कुठे ते बसूया. कसं तरी बनवलं आहे, ठीक आहे. यांनी जुगाड लावला आहे फक्त, पण ठीक आहे. जुगाड समोसा बनवला आहे.
या एका समोरच्या प्राईजमध्ये गावाला मी ऑलमोस्ट 20 जणांना समोसे दिले असते. पण बाहेरच्या देशात येऊन आपल्याकडचं जेवणं म्हणजे वेगळीच. जे बाहेर राहतात त्यांना कळेल जेव्हा ते इंडियन फूड मिळत नाही. बाहेरचा आवाज खूप येतोय. जेव्हा मी इंडियामध्ये रिटर्न येईन, आताच सांगतोय, आत्या पण बघत असेल माझी व्लॉग, समोसा आणि आवडलं डोसा, मसाला डोसा. पहिलं जे काय खाणं असेल तर समोसा आणि मसाला डोसा. आत्या बघत असेल तर लक्षात ठेव. भाडं पण घेतात. आता मी प्लेट देईन ते माझे पैसे रिटर्न देतील. हे सगळं इंडियन जेवण आहे. थँक्यू. 100 रुपये एका प्लास्टिक प्लेटचं भाडं म्हणजे समोसा त्यामध्ये खाण्यासाठी ते 100 रुपये एक्स्ट्रा घेतात. म्हणजे 3.50 युरो माझे समोसाचे होते. आणि त्याने एक युरोवरती एक्स्ट्रा घेतला होता, म्हणजे 95 रुपीज एक्स्ट्रा घेतले होते की मी प्लेट घेऊन पळून गेलो. ते करी वगैरे पण होती. करी वगैरे आम्ही शिपवरून बनवतो. नाही समोसा दिसला तर म्हणून खाल्ला. यांचा शो रात्री मोठा असणार आहे. हे बघा, यांचा बहुतेक फूड फेस्टिवल सारखं आहे. आणि ते फूड फेस्टिवल सगळं दिलं आहे, म्हणजे जेवढे पण कंट्रीज आहेत ऑलमोस्ट सगळ्या कंट्रींचं सगळं मिळणार आहे इथे. याची प्राइस बघा 28 युरो. कानातले वगैरे 24 युरो. इंटरनॅशनल मार्केट. मस्त गेलं. मोठा फेस्टिवल आहे. जिकडे पण जातो तिकडे शॉप्स वगैरे दिसत आहेत मला. एवढीच होती जर्मनमधली किल सिटी. जर्मनमधली किल सिटी एवढीच होती. आता मी चाललो आहे, माझी बस आहे. तर झाला आहे आजचा ब्लॉग इथेच संपतोय. मी आलो आहे फायनली. भारी बघायला मिळालं, म्हणजे परफेक्ट मी टाईमला गेलो की तिकडे पण फंक्शन त्याचा फेस्टिवल होता, फूड फेस्टिवल. समोसा खायला मिळाला होता. तुटपट्टी होती थोडीशी, पण समोसा होता 350 रुपयाला. आणि
हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा, कळवा, कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.